नमस्कार, मी ज्योती आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये स्वागत करीत आहे। आज आपण अगदी मऊ लुसलुशीत तोंडात विरघळणारा एक गोडाचा सुंदर असा पदार्थ बनवणार आहोत। जितका हा पदार्थ सुंदर दिसतो आहे ना, तितकाच तो पदार्थ बनवण्यासाठी देखील सोपा आहे। तर असा हा मऊ लुसलुशीत गोडाचा पदार्थ बनवण्यासाठी मी इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। हा एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे। तुमच्याकडे जर जाडा रवा असेल तर तुम्ही एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि मग ह्या पदार्थासाठी वापरा। त्याचबरोबर मी 1 चमचा इथे साखर घेतलेली आहे आणि 1 कप मी इथे दूध घेतलेलं आहे। दूध छान गरम करून गरम दूधच यामध्ये मी घालणार आहे। आता थोडं दूध घालून आपल्याला हा रवा चांगला असा भिजवून घ्यायचा आहे आणि मावेल तितकंच यामध्ये आपल्याला दूधसुद्धा घालायचं आहे। जास्त दूध यामध्ये घालायचं नाही किंवा अगदीच कमी दूधसुद्धा ह्यामध्ये घालायचं नाही, जेणेकरून आपला रवा ह्या दुधामध्ये चांगला भिजला जाईल इतपतच आपल्याला ह्यामध्ये दूध घालायचं आहे। तर 1 कप रवा घेतलेला आहे आणि मी 1 कप दूधसुद्धा घेतलेलं आहे, म्हणजे 1 कप रव्याला 1 कप दूध। आता हा रवा दुधामध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता अर्धा तास आपल्याला हा रवा बाजूला ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून हा छान फुगून येईल। आता आपल्याला सारण बनवायचं आहे। ह्या पदार्थासाठी आपल्याला खमंग आणि मस्त असं गूळ खोबऱ्याचं सारण बनवायचं आहे। तर त्यासाठी मी एक पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून ह्यामध्ये काजू बदामाचे काप घातलेले आहे। या तुपावर हे काजू बदामाचे काप परतवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे 1 कप ओल्या नारळाचा किस। हा सुद्धा आपल्याला तुपावर परतवून घ्यायचा आहे। हे 2 मिनिटं परतल्याच्या नंतर आपल्याला अर्धी वाटी ह्यामध्ये गूळ घालायचा आहे। ज्याप्रमाणे आपण मोदकांसाठी गूळ खोबऱ्याचं सारण बनवतो तेच सारण आपल्याला इथे बनवायचं आहे। आता मध्यम आचेवर हे गूळ खोबरं आपल्याला सतत असं परतत राहायचं आहे, जेणेकरून गूळ आहे ना तो पटकन विरघळला जाईल आणि ह्या नारळासोबत चांगला एकजीव होईल। त्यामुळे मी गूळ घेताना चांगला असा बारीक चिरून घेतलेला आहे, म्हणजे तो पटकन विरघळला जातो आणि एकजीव होतो। आता इथे आपलं सारण तयार झालेलं आहे। ह्यामध्ये शेवटी 1 चमचा हिरवी वेलची पूड घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आपल्याला ह्या पदार्थासाठी लागणारं सारण तयार आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला 3 ग्लास पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर मी इथे 3 ते 4 ग्लास पाणी ह्या कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। एक मी इथे आप्पे पॅन घेतलेला आहे, म्हणजे आप्पे पात्र घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडं या आप्पे पॅनला तूप लावून घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही तेल देखील लावू शकता। तर हे आप्पे पॅन आपल्याला अशा पद्धतीने तूप लावून छान तयार करून घ्यायचं आहे आणि हे थोड्या वेळसाठी बाजूला ठेवायचं आहे। इथे आपला रवासुद्धा चांगला भिजलेला आहे, पाहू शकता। थोडासा हा घट्ट झालेला आहे। तर ह्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून आपण ह्यामध्ये घालणार आहोत बेकिंग सोडा। त्याचबरोबर आपला रवा घट्ट झालेला आहे आणि ह्या बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्यावर आपण 2 चमचे दूध घालणार आहोत। पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत। दूध घातल्यामुळे हे जो रवा आहे ना भिजलेला तो थोडासा घट्ट झालेला आहे, तो थोडासा एकसारखा होईल आणि हा सारण मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे रव्यामध्ये घातलेले बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा छान असा एकजीव होईल। आता आपण ज्या आप्पे पॅनला तुपाने अगोदर ग्रीस करून ठेवलं होतं ना, त्यामध्ये 1 चमचा हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि हे सारण देखील आपलं थंड झालेलं आहे, हे देखील यामध्ये घालायचं आहे। 1 चमचा मी हे जो भिजवलेला रवा होता तो ह्यामध्ये ओतलेला आहे, मी म्हणजे घेतलेला आहे। आता त्यामध्ये हा जो गूळ खोबऱ्याचं सारण आहे तो थोडंसं ठेवायचं आहे, अगदी मधोमध ठेवायचं आणि पुन्हा हा भिजलेला रवा ह्यावर घालून हे मिश्रण आपल्याला बंद करून घ्यायचं। हे सर्व आप्पे पात्र आपल्याला अशा पद्धतीने भरून घ्यायचे आहे। 1 चमचा भिजलेला रवा, त्यावर गूळ खोबऱ्याचं सारण आणि पुन्हा त्यावर भिजलेला रवा घालायचा। सर्व आप्पे पॅन आपल्याला अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे। तर संपूर्ण आप्पे पॅन मी इथे भरून घेतलेला आहे। आता आपण ज्या कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं त्यावर हे आप्पे पॅन ठेवून द्यायचं आणि झाकून आपल्याला 10 मिनिटं अगदी मध्यम आचेवर हे जे पदार्थ आहे तो शिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिटांनं ह्या जे पदार्थ आहे तो खूप छान पद्धतीने शिजला जातो। पहा 10 मिनिटानंतर ह्याला खूप छान अशी दणकून वाफ बसलेली आहे आणि आपला पदार्थ तयार झालेला आहे। हे पहा अतिशय छान फुललेला आहे आणि अगदी सहज निघत आहे। आपण हा काढून घेऊया, तर आपला हा पदार्थ तयार झालेला आहे। हे पहा खूप छान, याला थोडीशी जाळीसुद्धा आलेली आहे, कारण ह्यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातला होता आणि त्यामुळे हे खूप छान असे फुललेले आहेत। तर खूप सुंदर हा पदार्थ तयार होतो। आपण हा काढून घेऊयात आणि अगोदर आपण या भांड्याला तूप लावल्यामुळे
अजिबात हे आपला पदार्थ ह्या हप्पे पॅनमध्ये चिकटतसुद्धा नाही आहे. तर मी अगोदर म्हटल्याप्रमाणे हा पदार्थ जितका सुंदर दिसायला आहे तितकाच हा चवीला देखील अतिशय भन्नाट आहे. तर तुम्ही एकदा हा पदार्थ नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.